फील होतं की खूप सुंदर असं मंदिर बनवून दिलं। आज मैं आपको दिखाने वाला हूँ कैसे हमने कॉम्पैक्ट 1 BHK फ्लैट को राजमहल जैसा बना दिया। नमस्कार, मी अभिजित प्रकाश विचारे। नमस्कार, मी जान्हवी विचारे। आम्ही ॲक्च्युअल घर घेतलं होतं। घर घेणं सोपं असतो, पण इंटिरियर आलं घरामध्ये, जे सजावट आल्या त्या सगळ्या गोष्टी येतात। आता आम्हाला प्रश्न पडला होता की कुणाला द्यायचं, कसं करायचं घराचं, आणि ट्रस्टफुल पाहिजे की आपल्या आयडियानुसार ते आपलं काम झालं पाहिजे त्या गोष्टीचं। मग ते माझ्या वाईफनी असं सुचवलं की आपण खूप वर्षापासून श्रीकृष्ण फर्निचरला बघतोय आणि त्यांच्याकडनं आपले काही पण प्रोडक्ट्स घेतो किंवा फर्निचरचं काही काम करतो, तर ते आपल्याला आपल्या ट्रस्टफुल आपल्याला काही जे आपले आयडियाज असतील ते आपल्याला करतील आपल्यासोबत शेअर। त्यांच्याशी मी कॉन्टॅक्ट केलं, तर ते म्हटले की असं असं तुम्हाला मी येतो आणि सांगतो कसं काय ते। तर जेव्हा ते आले त्यांनी मला सांगितलं की स्पेस तुमच्याकडे खूप लिमिटेड आहे, आपल्याला ह्याच्यामध्ये व्यवस्थित तसे काही जे आहेत ते बसवायला लागतील त्याच्यामध्ये। तर आम्ही आलो, म्हणलो बघू आता निखिल भाऊ कसे करतील। तर त्यांनी निखिल भाऊनी आम्हाला सगळं प्रॉपरली सगळ्या गोष्टी जशा मला पाहिजे होत्या त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी केल्या। आणि मला किचनची लई हाऊस होती चांगली, म्हणून ते किचन माझ्या मनासारखंच भेटले मला, त्याच्यामुळे मी खूप खूप आनंदी आहे। आम्ही खूप लोकांचं बघितलं फर्निचर, पण आमच्यासारखं कोणाचंच नाही। एकदम क्वालिटी वाईज एकदम खूप सुपर्ब आणि एकदम मस्त काम केलेलं आहे। आमच्याकडे पूजा होती तेव्हा पाहुणे आले, तर ते आम्हाला विचारत होते की फर्निचर तुमचं खूप छान झालंय, कोणी करून दिलं तुम्हाला, असं आम्हाला विचारत होते। तर आम्ही सांगितले की श्रीकृष्ण फर्निचर तिथून करून घेतला। महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला म्हणजे मी त्यांना असं विचारलं होतं की मला ना असं एवढ्याशा स्पेसमध्ये तुम्ही मंदिर वगैरेचं कसं करणार। तर त्यांनी मला सजेस्ट असं केलं की मी तुम्हाला जे मंदिरामध्ये तुम्हाला बेस्ट अँड बेस्ट जे करता येईल ना ते, आणि माझी आयडिया होती की मला असं प्रकारे, मी त्यांना आयडिया दिली की मला अशा प्रकारे मंदिर पाहिजे। तर त्यांनी मला असं एक सुंदर असं एक पीक दाखवलं की अशा प्रकारे आपण मंदिर बनवू आणि तुम्ही त्याच्यात आयडिया सांगा। आणि जे मला पाहिजे होतं त्याच्यापेक्षाही बेस्टमध्ये त्यांनी मला हे मंदिराचं काम करून दिलं। आणि घरामध्ये मंदिर जेव्हा लोक येऊन आमचे पूजेला येऊन जेव्हा बघत होते ना, तेव्हा ते पहिले विचारत होते की हे मंदिराचं काम केलं कोणी तुमच्या, की हे इंटिरियरमध्येच आहे का। तर आम्ही त्यांना तेच सांगितलं की हे इंटिरियरमध्येच त्यांनी हे काम केलं मंदिराचं। तर त्यांना खूप आवडलं आणि मी श्रीकृष्ण फर्निचरचंच नाव घेऊन त्यांना सांगितलं की तुम्हाला जर मंदिराचं जरी काम करायचं असेल तरी ते तुम्हाला मंदिराचं काम खूप सुंदर करून देतील। आणि इंटिरियरमध्ये तर त्यांनी नावच ठेवायला नको, खूप सुंदर म्हणजे मस्त काम करून दिलं आपलं। तर आमच्या बिल्डिंगमध्ये पण इथे आहे ना, जिथे मी आता राहायला आलो आहे, तिथे पण आहे ना कॉन्ट्रॅक्टर्स आणि ओनर्समध्ये आहे ना खूप मिसकम्युनिकेशन असतो। म्हणजे कॉन्ट्रॅक्टर मीन्स इंटिरियर कॉन्ट्रॅक्टर्स, आणि माझ्या ज्या म्हणजे कामामध्ये आहे ना, जे श्रीकृष्ण फर्निचरने जे मला ट्रस्ट दिलेलं की टाईम टू टाईम, आणि दुसरी गोष्ट निखिल भाऊ आणि विनय भाऊ हे डेली टू डेली आहे ना साईडवरती व्हिजिट करून कामाला जे इथे होते काम करत होते जे फर्निचरचे, ते प्रॉपरली अपडेट्स घेऊन डेली टू डेली सगळे अपडेट्स घ्यायचे की आज हे काम झालं आहे, उद्या हे काम झालं आहे। हँडओव्हर डेट जी होती ती माझी डेट त्यांनी 1 आठवड्या पहिलेच मला ते हँडओव्हर केलं, आणि खूप हॅपी आहे मी की मी श्रीकृष्ण फर्निचरकडे काम केलं। आणि खूप म्हणजे मला खूप आनंद आहे। मला जेही कोणी विचारतात ना की कुठेही काम केलं, तर मी एकच कमेंट करतो की तुम्हाला काम करायचं असेल तर श्रीकृष्ण फर्निचरकडनंच करून घ्यावे। आणि खूप सुंदर काम आहे, म्हणजे असं वाटतं की घरामध्ये काम झालं।